बीड, धाराशिव, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू आहे आणि लातूरमध्ये काँग्रेसनं आपल्या मतदारांची किंवा कार्यकर्त्यांची जी बैठक आहे ती आयोजित केलेली आहे. आमदार अमित देशमुख असतील, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे असतील किंवा उमेदवार महेश देशमुख असतील, हे सगळे उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार. मला सांगा सर, काय मुद्दे घेऊन आपण आता मतदारांपर्यंत जातोय? तुम्ही म्हणालात की या निवडणुकीत मुद्दे काय आहेत ते मला सांगता येणार नाही, पण मुद्दे घेऊन तर जावं लागणार. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची ही निवडणूक आहे. हे वरिष्ठ सभागृह आहे. बुद्धिवंतांनी तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे. महेश देशमुख हे उच्च शिक्षित आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीचा अनुभव असणारे असे उमेदवार आहेत. आणि उमेदवारांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये ते ही निवडणूक लढवत आहेत. युवकांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे. या सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ते मुद्दे उपस्थित करतील. आणि विशेषतः जो मतदार आहे या निवडणुकीमधला तो स्थानिक स्वराज्य संस्थेतला लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याचे जे प्रश्न आहेत त्यांचं प्रतिनिधित्व त्या सभागृहामध्ये आमचे उमेदवार करतील. म्हणजे मग त्याचे प्रश्न साधारणतः अगदी गल्लीतले सुद्धा असू शकतात, शहरातले, जिल्ह्यातले, असे निरनिराळे प्रश्न. विरोधकांनी ही निवडणूक जी आहे ती मॅनेज करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रसंगी तुमचा उमेदवार जो आहे तो देखील मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, असा एक आरोप होता. ते महाराष्ट्रभर सुरू आहे. आम्ही जे काही ऐकतोय, पाहतोय, सत्ताधाऱ्यांना निवडणुका बिनविरोध का हव्यात? होऊ दिल्या पाहिजेत निवडणुका. निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर आपण होऊ दिल्या नाहीत तर लोकशाही जिवंत कशी राहील? एक जिल्हा परिषद सदस्य, शेतकऱ्यांचा मुलगा, अशी म्हणजे जी काही ओळख आहे उमेदवार महेश देशमुखांची आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला? भाजपचे असतील उमेदवार किंवा जे विरोधक असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचले होते? नाही, त्यांचा पूर्ण होऊ शकला नाही प्रयत्न. बस एवढाच प्रयत्न त्यांनी केले कॉन्टॅक्ट करण्याचा वगैरे, पण आमच्या निश्चयावर आम्ही ठाम होतो. त्याच्यामुळं हा विषय काही त्यांच्याकडून घडला नाही. म्हणजे पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न झाला की आणखी कोणते आमिष दाखवण्यात आली होती वगैरे? आमिष तर भरपूर दाखवलेले होते त्यांनी. आता एक छोटंसं आमिष त्यांनी जे दाखवलेलं होतं सांगतो ते, मी नॅशनल सेक्रेटरी आहे यूथ काँग्रेस का, की तुम्हाला याच पदाची आम्ही आमच्या पक्षामध्ये ऑफर देतो. हा एक नवीन त्यांनी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. बस. पण कठोरपणे पुढे जात आहे. हो, 100%. डॉक्टर शिवाजी काळगे जे आहेत आपल्यासोबत आहेत, ते खरं तर या डॉक्टर महेश देशमुख जे आहेत काँग्रेसचे उमेदवार, त्यांचा प्रचार करतायत. सर, तुम्ही इकडे प्रचार करतायत, दिल्लीमध्ये रान पेटलं आहे. हो, दिल्लीमध्ये कॉक्रोचनी भरपूर गोंधळ सुरू केला आहे आज. आणि खरंच म्हणजे युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर देशामध्ये लढा उभारण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे अशा प्रकारचे जे काँग्रेस पार्टीसारखे जे युवक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे काँग्रेस असेल किंवा म्हणजे इतर पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सपोर्ट करतील? त्यांचा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठीचा त्याला नक्कीच सगळे सपोर्ट करतील. नीट परीक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते लातूरमध्ये जे वातावरण गढूळ झालेलं आहे त्या संदर्भाने देखील तुम्ही प्रश्न उठवणार? नक्कीच येत्या लोकसभेच्या सेशनमध्ये पूर्ण विरोधी पक्ष एकजुटीनं हा प्रश्न उचलून धरेल. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.